स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. मुलींनी सुरू केलं स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर स्मृती प्रतिष्ठान. लेंगरेतून स्तुत्य उपक्रमाद्वारे झाला श्री गणेशा. तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा. विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड. हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट. मुंबई पुणे सारखी जीवनशैली. 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग, तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा. तर मग आजच बुक करा. संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर स्मृती प्रतिष्ठान व सौ शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालय विटा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लेंगरे ग्रामपंचायतीच्या विशेष सहकार्यानं जागतिक वन महोत्सवानिमित्त वृक्षारोपण आणि रोपवाटप मोहीम लेंगरेतील हजरत पीर कलंदर दर्गा येथे संपन्न झाला. खानापूर तालुक्यातील काही मुलींनी नव्याने सुरू केलेल्या स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या कार्याचा आदर्श भावी पिढीने अखंडितपणे घ्यावा हे ध्येय ठेवून हे प्रतिष्ठान तालुक्यामध्ये समाज उपयोगी कार्य करत राहील असा निश्चय यावेळी या प्रतिष्ठानने केला. युवा नेते सुहासभाई बाबर यांच्या हस्ते व सरपंच सौ लक्ष्मीताई सुनील शिंदे पाटील, उपसरपंच जाकीर हुसेन मोहम्मद हनीफ पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी फिरोज भैया शेख व कुमारी सलोनी फिरोज शेख यांनी मनोगत व्यक्त केलं. प्रतिष्ठानमध्ये समृद्धी दिलीप किर्दत, सलोनी फिरोज शेख, रीत अभिजित पवार, ऋतुजा पवार, सानिका गुरव, तनुजा जाधव, अनुष्का कांबळे, सानिका जाधव, अनुराधा माळी, अनुजा माळी, मोनिका माळी या सदस्य आहेत. ही मोहीम लेंगरे, साळशिंगे, रेणावी, ढवळेश्वर येथे राबवण्यात येणार आहे. यावेळी सुनील शिंदे पाटील, आसिफ देसाई, राजेंद्र मोहिते, प्रकाश बागल, पांडुरंग शिंदे, नूरजमाल मुजावर, देविदास क्षीरसागर, आबासाहेब मोरे, संतोष मोरे, सौरभ मोरे, रियाज मुजावर, अशफाक पिरजादे, सद्दाम पिरजादे, सलाम नायकवडी, शहानवाज देसाई, याकूब पिरजादे, माजी आदर्श सरपंच रंजनाताई शिंदे, सुहेल मनेर, गणेश मोरे, विकास मोरे, समीर पटेल, मुस्तफा मनेर, ग्रामविकास अधिकारी भोते, समीर शेख, धनाजी खिलारे, जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ, विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सौ शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालय विटा व NSS टीम उपस्थित होते. आभार प्राचार्य किरण यादव यांनी मांडले. खूप दिवसांपासून या गोष्टींचा आम्ही प्रयत्न करत होतो की प्रतिष्ठान सुरू करायचं आपल्याला. मग यांची पण काही वेळ बोलणं झालं, पण मला वाटतं आज हा दिवस होता की आम्ही हे करू शकलो. कॉलेजचा आम्हाला तेवढाच सहकार्य लाभला. आमच्या प्रतिष्ठानाची कुठंतरी चांगली सुरुवात व्हावी ही आमची इच्छा होती आणि त्यासाठी आपण पर्यावरणात काहीतरी चांगलं करू, हे याहून चांगली गोष्ट काय असू शकत नाही मला वाटतं सुरुवात करताना. दुसरी गोष्ट म्हणजे आज ही हिरवळ बघितली, पहिल्यांदा आठवण होते ते आदरणीय भाऊंची आणि त्यासाठीच आम्ही वृक्षारोपण करण्याचा हा निर्णय घेतला. आपण पाहिलं की यावर्षी उन्हाळ्यात आपण खूप जास्त गरमी बघितली आणि अशी एकच गोष्ट आहे झाडं, जे आपल्याला फ्रीमध्ये ऑक्सिजन देऊ शकतात आणि त्यासाठीच वृक्षारोपण हे गरजेचं आहे आणि कुठंतरी ते लहान मुलांमध्ये पण ते गुण रुजावेत यासाठी आम्ही स्कूलशी कॉन्टॅक्ट करून स्कूलची मुलं जे असतील त्यांना या ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगितले. आणि आता कोविड-19मध्ये पण आपण बघितलं की ऑक्सिजनची किती गरज आहे. त्यासाठी मला वाटतं झाड हे खूप गरजेचे आहे आणि भैया तुम्ही सांगितल्याप्रमाणे झाड लावले पण हे नक्कीच होणार आहे, त्यात काय शंका नाही आणि आम्ही ते प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर या प्रतिष्ठानामार्फत अजून आम्ही वेगवेगळे उपक्रम करण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि समाजाला या प्रतिष्ठानाचा कसा फायदा हे आम्ही बघणार आहोत. कारण फक्त प्रतिष्ठान काढून त्याचा काही उपयोग नाही. लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, पर्यावरणाला फायदा झाला पाहिजे आणि भाऊंची आणि काकींची स्मृती हे सगळ्यांच्या मनात राहिली पाहिजे, ते सगळ्यांच्या आठवणीत राहिली पाहिजे. ज्या प्रकारे भाऊंनी या मतदारसंघासाठी काम केलं आहे त्यांच्या एवढं तर करणे शक्यच नाही आहे, पण त्यांनी ज्या प्रकारे केलं आहे तेच आम्हाला पुढं चालू ठेवायचा प्रयत्न आम्ही करणार आहे आणि थँक्यू. युवा नेते पांडुरंग शिंदे युवा नेते
थोडासा हट्ट होता. स्वर्गीय भवानी काकींच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी त्यांना करायचं आहे आणि वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा अभ्यास सुरू होता. आणि योगायोगानं जागतिक वन महोत्सवाचा योग आला आणि त्या ठिकाणी स्वर्गीय भवानी काकींच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्तानं किंवा त्यांच्या स्मृतींना या स्मृती या मतदारसंघातील सर्वसामान्यांच्यामध्ये चिरंतन राहाव्या या अतिशय माफक हेतून त्या ठिकाणी या मुलीने आणि जीवन प्रबोधिनीने या महाविद्यालयाच्या वतीनं हा नियोजन या ठिकाणी झालेला आहे. खरं तर झाडे लावा झाडे जगवा याच्याबद्दल थोडीशी अनेक ठिकाणी वेगवेगळी चर्चा होत असते. कारण झाड लावण्याचं काम त्या ठिकाणी अतिशय ताकदीनं होतं, परंतु जोपासण्याची जबाबदारी कोण घ्यायला पुढे येत नसतं हे वास्तव आहे. या वास्तवापासून आपण पुढे जाऊ शकत नाही. परंतु या निमित्तानं भैया दादा आहेत, सरपंच आहेत, पांडव आहेत, सगळीच आहेत जबाबदार नेते मंडळी आणि भावना आणि तुम्हाला पूर्वीपासून आणि इथून पुढे पिंपळेतोवर मानणारी सगळी कार्यकर्ते आहेत. त्यामुळं तुमच्या समक्ष या सगळ्यांनी सांगितलंय की या अभियानाच्या माध्यमातून जी झाडं लावतील त्यातली किमान झाडं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्यांची जपणूक होईल आणि ती झाडं मोठी होतील आणि या गावामध्ये एक चांगला उपक्रम या निमित्तानं राबवला तसंच येणाऱ्या काळामध्ये निर्माण होईल याची जबाबदारी सुनील दादाच्या वतीनं मी घेत आहे. एवढी परत एकदा खात्री या निमित्तानं देतो. परत एकदा जास्त न बोलता कार्यक्रमाचं वेळेचं भान ठेवून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल परत एकदा लेंगरे ग्रामपंचायत आणि लेंगरे ग्रामस्थांच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रस्ताव थांबवतो. जय महाराज. यानंतर आदरणीय सुनील स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.